सध्या आपण मंगळवेढा तालुक्यातील बोराळे या ठिकाणी BSNLच्या टावरखाली उभा आहे. या टावरची झालेली आपण दुरावस्था बघू शकतोय. पाठीमागं गवत वाढलेलं आहे, झाडं वाढलेली आहेत आणि याची ज्या रेंजच्या संदर्भात पण बऱ्याचशा ग्राहकांच्या तक्रारी आहेत. त्याच्या संदर्भात काही बोलण्यासाठी काही ग्राहक आपल्याकडे आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. साहेब, आपलं नाव सांगा. माझं नाव नितीन शिंदे. मी इथंच म्हणजे टावरपासून एक 2 मिनिटाच्या अंतरावरतीच राहतो आहे आणि सध्या मी पहिला अगोदर BSNLचा कस्टमर होतो. पण काही कारणास्तव BSNLचं नेटवर्क इश्यू आणि रेंज बरोबर नसल्यामुळं मला बाकीच्या नेटवर्कमध्ये जाण्यासाठी भाग पडला आणि त्यासाठी मी आता जिओ, एअरटेल अशा नेटवर्कशी संपर्क जोडलेला आहे. फक्त आणि आम्हाला असं वाटत होतं की जे आमच्या शेजारी जवळ असून टावर असून त्या टावरची सेवा व्यवस्थित मिळत नाही आणि ती सेवा जर मिळाली तर परत आम्ही त्या BSNLच्या सेवेमध्ये रुजू होण्यास तयार आहे. पण ही BSNLची जी नेटवर्क सेवा आहे ती सुरळीतपणे आणि चांगल्या उत्तम तऱ्हेने ग्राहकांना देण्याचा प्रयत्न BSNL ऑफिसकडून किंवा BSNL जे काही हेड ऑफिस असतील किंवा त्यांच्या माध्यमातून ते आम्हाला उत्तम तऱ्हेचं नेटवर्क मिळावं ही अपेक्षा आहे आमची, दुसरं काही नाही. नाव अमीन तांबोळे. आपली काय अडचण आहे? अडचण म्हणजे काय, बोराळे गावामध्ये जे BSNLचं भव्य असं टावर उभं केलं गेलेलं आहे, या टावरशी आमचा थोडासा प्रॉब्लेम आहे असं समजून चला. का तर याचं एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर बोराळे गावामध्ये एअरटेल आणि जिओसारख्या कंपन्यांचे सुद्धा टावर आहेत आणि गावामध्ये ज्यावेळी इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम येतो आहे त्यावेळेला आपण बघतोय की एअरटेलची आणि जिओची रेंज ही एकदम परफेक्ट चालू असते आणि BSNLची रेंज पडदिशी निघून जाते. याचा अर्थ काय समजायचा आम्ही, म्हणजे शासनाकडे BSNL टावर चालवण्यासाठी जी बॅटरी वगैरे ह्या गोष्टीची जी बॅकअपची जी क्षमता आहे ते देण्यासाठी यांच्याजवळ पैसे वगैरे नाहीत का? मग बोलावं, बोराळे ग्रामस्थाच्या वतीने अनुदान काढून घ्यावं किंवा एखादा डब्बा घेऊन फिरावा, लोकांकडून पैसे गोळा करावे, तरी ते एक बॅटरी बसवून घ्यावी आणि या BSNLची रेंज जी क्षमता जी आहे ती कंटिन्यू ठेवावी. लाईट गेली की तुमची रेंज जाते, लाईट असली की तुमची रेंज असते. आज एक सर्वसाधारण व्यक्ती काय बघतोय तर आपल्या कुठल्या तरी एका सरकारी कंपनीकडून आपल्याला कमी दरामध्ये कुठलं नेटवर्क अवेलेबल आहे तर BSNL आहे. तर आता सर्वसाधारण बोलायचं झालं 2 GB डाटा 70 दिवसासाठी पर डेच्या हिशोबाने इथं प्लॅन दाखवतोय BSNLवाला 197 रुपये सांगतोय. आता 197 रुपयेमध्ये जर 2 GB डाटा हे देत असतील आणि यांची जर रेंज त्या 70 दिवसामध्ये 7 दिवस येत असेल तर 197 रुपये काय मी पाणीच सोडले का? मी BSNLचा ग्राहक होतो. 10 वर्षापूर्वी मी BSNLचं कार्ड वापरतो आहे आणि त्या कार्डला मी 1-2 वर्ष वापरलो. त्याच्यानंतर यांची सेवा अशी दिसली ना की आज तुम्ही बघू शकता, मी या ऑफिससमोरच थांबलेलो आहे. ऑफिसमध्ये आत असं गवत उगवलं की आज जर कोण जाऊन लपलं तर बाहेरनं दिसणार सुद्धा नाही. म्हणजे हे नेमकं चाललं आहे काय ते पण कळत नाही. हे BSNLचं ऑफिस आहे का कुठलं अभयारण्य आहे असं वाटतंय. ह्या पद्धतीचं हे ऑफिस बनलं गेलं आहे आणि ह्या ऑफिसमध्ये आता कर्मचारी म्हणून सोडा, पण इथे एक शिपाईसुद्धा नाही ज्या ऑफिसची देखरेख करेल. मग एवढी जर अवस्था हे जी बिकट झाली असेल तर मग रेंजची काय अवस्था असणार आहे आणि आम्ही यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची? मग त्यासाठी आम्ही आमचं सिम कार्ड पोर्ट करून आज जिओ आणि एअरटेलसारख्या कंपनीमध्ये गेलेलो आहे आणि याच्यामुळं आमचे प्रॉब्लेम होत नाहीत. कारण आम्हाला जी गरज आहे रेंज वगैरे ह्या गोष्टीची आम्हाला जी अत्यंत गरज असते ती गरज भागते. रेंज जर सुधारली तर आपलं BSNLमध्ये येण्याचं तुमचं मी एकटाच नाही तर बोराळे गावातील सर्वसामान्य व्यक्ती कुठलाही असो तो प्रत्येकजण BSNLमध्ये जाईल. कारण BSNLचे रिचार्ज प्लॅन आणि जे बाकी कंपनीचे रिचार्ज प्लॅन आहेत यांच्यामध्ये जवळजवळ 50%चं अंतर आहे. जर बाकी कंपन्या 300 रुपयेमध्ये 1.5 GB देत असतील तर BSNL हा 150 रुपयेमध्ये 1.5 GB देतोय. मग कुणालाही जर पैशाची बचत होत असेल तर साहजिकच असं वाटणं की BSNLचं कार्ड वापरलं पाहिजे. पण ते कधी वापरणार जर यांची प्रॉपर रेंज मिळत असेल तर? टावर चालला पाहिजे व्यवस्थित. तिथं नेटवर्कच येत नसेल तर आम्ही ते BSNLचं कार्ड घेऊन करणार काय? माझ्याजवळ 1 नाही 2 नाही 3 BSNLचे कार्ड होते. म्हणजे माझं एकटेच नाही, जे माझ्या परिवारामध्ये पण आम्ही वापरत होतो. पण आज प्रत्येक कार्ड मी एअरटेलमध्ये पोर्ट केलं आहे. का तर जिथं जाईल तिथं एअरटेलची रेंज चांगली आहे. आम्हाला महत्त्वाच्या वेळेला कॉल करायचा असेल तर BSNLची रेंज नसली तर आम्ही कॉल कोणाला करणार? बरं, इंटरनेटच्या बाबतीत आपलं काय म्हणणं?
आपण आज 5G सेक्टरकडे वळायला लागलोय. बाकी कंपन्या 4G सेक्टरमध्ये आहेत आणि आता इथून ते 5G सेक्टरमध्ये जाणार आहेत. आणि BSNL अजून 3G सेक्टर सोडून 4G कडे पण चाललेलं नाही. आणि 3G सुद्धा कधी कधी नीट येत नाही. असलेली रेंज चालत नाही तर त्यांची 3G तर कधी चालणार आहे. आणि यांच्या असं म्हणणार नाही की नेटवर्कला स्पीड नाही, यांच्या 3Gला सुद्धा चांगला स्पीड आहे. पण तुम्ही चांगला स्पीड देऊन उपयोग काय, तुम्ही नेटवर्कच देत नाही. मग तुमच्या स्पीडला घेऊन आम्ही करणार काय. आम्ही अपेक्षा ठेवून घेतोय तुमच्याकडून, कारण की आता ह्यांची नेटवर्क सुधारेल, उद्या चांगलं होईल. आणि आता तरी न्यूज चॅनलमध्ये बरेचसे दाखवा लागलेत की आपला BSNL अपनी इंडिया की कंपनी वगैरे वगैरे बरेच काय ऐकतोय. आणि आता शासनाने सुद्धा काहीतरी अनुदानाचं वगैरे परत बोलले. BSNLला वर आणण्यासाठी बऱ्याच काही तरतुदी आता आलेल्या आहेत अर्थसंकल्पामध्ये. तरी सुद्धा आपल्या BSNLच्या ऑफिसकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. आम्हाला असं कुठेतरी वाटतं की ग्राहकाच्या दृष्टीने आम्हाला अजून सुद्धा BSNLची गरज आहे. आमचं काय BSNLची वैर नाही. आम्हाला फक्त पाहिजे काय, कमी दरामध्ये मिळणारं नेटवर्क. BSNL हे सरकारी कंपनी असून आणि कमी दरामध्ये यांचे रिचार्ज प्लॅन अवेलेबल आहेत. फक्त ह्यांच्या रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळं आम्हाला ते कार्ड वापरायला नकोसं वाटतं. लाईट गेल्यानंतर BSNLची रेंज जाते असं म्हणणं ग्राहकांचं आहे, बरोबर असं आहे का? काय नाही, लाईट गेल्यानंतरच असं काही नाही. लाईट असताना सुद्धा यांच्या सेवा 4-4 दिवस ठप्प असतात. ज्यावेळी आम्ही विचारतोय काय झाले तर सांगतात की या ठिकाणी ते खोदायला लागलेत, त्याचं काम चालू आहे, इकडं काम चालू आहे, ब्रह्मपूरला काम चालू आहे, काय पण एखाद्या गावाचं नाव सांगतात किंवा माचनूरच्या फाट्यावरती तिथं जरा रोडचं काम चालू आहे. मी बाकीच्या वैयक्तिक कंपन्यांची कुठलीही तक्रार नसताना फक्त BSNLच्या बाबतीत अशी तक्रार येते. हो, मी वैयक्तिक BSNL ऑफिसला कितीतरी वेळा ही तक्रार दिलेली आहे. मी भरपूर ठिकाणी याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण याच्यामधून मला आतापर्यंत काय अपेक्षित नाही, त्यांच्याकडून म्हणावं तसं रिस्पॉन्स मिळतच नाही. ते सरळ म्हणू पण शकतात की करा कुठं तक्रार करायची, पण आजपर्यंत आम्ही तसं ह्या लेवलला आधी कधी गेलो नाही. आणि आम्हाला गरज काय कोणासंगी भांडणं करत बसायची. आम्ही सरळ नेटवर्क चेंज करतो आणि आमची सेवा आम्ही यूज करून बस आम्हाला जी गरज आहे ती गरज आम्हाला मिळते. बस झालं. फक्त काय होते, 2 पैसे एक्स्ट्रा जातात, ह्याचंच आम्हाला खंत वाटते. सरकारी BSNL सारख्या सरकारी कंपनीनं ग्राहकांकडे जर ग्राहकाभिमुख जर सेवा जर दिली तर ग्राहकांची संख्या वाढायला आणखी चांगल्या पद्धतीने मदत होईल. त्यासाठी पुन्हा एकदा BSNLनं कंबर कसून ग्राहकांना व्यवस्थित सेवा देण्याचा प्रयत्न करावा अशी सामान्य ग्राहकांची विनंती आहे. स्टार सम्राट न्यूजसाठी मी अशोक सुतार, बोराळे, मंगळवेढा. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी स्टार सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबून आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशन्स मिळवा.